चातुर्मासातील 35 नियम. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ असतो. यालाच चातुर्मास असेही म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने. आषाढाचे 20 दिवस आणि श्रावण भाद्रपद काश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. तर सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात तर काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी यज्ञोपवीत संस्कार, मुंज, विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभ कामं केली जात नाहीत. तर या यंदाच्या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही आवश्यक पाळा. नियम पहिला, चातुर्मासात 4 महिने दररोज तुळशीसमोर हळदीने स्वास्तिक काढावे. नंबर 2, चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा. नंबर 3, चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. नंबर 4, चातुर्मासात काही लोक 4 महिने एकच वेळा जेवण करतात आणि काही जण राजसिक व तामसिक भोजनाचा त्याग करतात. नंबर 5, चातुर्मासात उपवास, तप, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव आपल्यावर राहते. नंबर 6, चातुर्मासात 4 महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूला तुळस व्हावी. नंबर 7, गणपतीला दररोज लाल फूल म्हणजे तुम्ही जास्वंद देखील वाहू शकता. तुम्ही हे नियम नित्य नियमाने करू शकता. नंबर 8, चातुर्मासात दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे जीवन, संरक्षण, आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम. यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना आणि साधना लवकर फळ प्राप्ती देते. नियम 9, चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा 108 वेळा जप जरूर करावा. नियम 10, 4 महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा तरी म्हणावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातला 14वा अध्याय दररोज वाचू शकता. खूपच प्रभावशील आहे. नंबर 11, चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात. या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज 1 माळ जप करावा. म्हणजे भगवान विष्णू यांची आपल्यावर कृपा राहते. नंबर 12, चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. असे म्हटले जाते की जो भक्त खऱ्याखुऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूची पूजा करतो त्याच्या आयुष्यातली संकटे कायमचे दूर होतात. नंबर 13, चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणची कथा आणि जप किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 14, चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. नंबर 15, चातुर्मासाच्या 4 महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीतेचा 1 अध्यायसुद्धा वाचू शकता. याशिवाय तुम्ही स्वामीचरित्रातील क्रमशः 3 अध्याय किंवा 7 अध्याय आवर्जून वाचावे. नंबर 16, चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज जवळच्या परिसरातील असलेल्या मंदिरात दररोज 11 प्रदक्षिणा घालाव्यात. हा सुद्धा अगदी सोपा नियम तुम्ही चातुर्मासात करू शकता. नियम 17, चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर 11, 21 किंवा 108 बेलपत्र व्हावे. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे. हा सुद्धा तुम्ही नियम करू शकता. हा नियम नित्य नियमाने केल्यास महादेवाची कृपा आपल्यावर सदैव कायम राहते. नियम 18, चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा आवश्यक लावावा. नियम 19, 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसेच गाईला सुद्धा घास द्यावा. नियम 20, 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे.
नियम 21वा. चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी स्त्री सूक्तचे 11 वेळा दररोज नित्यनियमाने पठण करावे. नियम 22वा. चातुर्मासातील या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी आवश्यक दिवा लावावा. बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे, म्हणून त्याची आवश्यक पूजा करावी. अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभ फळ लवकरच प्राप्त होते. नियम 23वा. चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सवष्ण स्त्रीची नित्यनियमाने ओटी भरावी. नियम 24वा. चातुर्मासात 4 महिने सुंदरकांड, गीता आणि रामायणाचे पठण करावे. माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी ठरते. नियम 25वा. चातुर्मासात एकच वेळ जेवण करणे हे उत्तम मानले जाते. या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले. श्रावणात भाजीपाला, भाद्रपदात दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्त करावा. शक्य तितके आपले मन भगवंतात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचे पालन केल्यास आपलं आरोग्य सुधारेल, मानसिक पीडा नाहीशी होईल, सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, तसेच सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल, सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते. तसेच आपल्याला पूर्वजनांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्याचबरोबर चातुर्मासात 4 महिने या प्रकारचे नियमांचे पालन केल्यास भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा आपल्याला सदैव प्राप्त होते. जीवनात आनंद आणि समृद्धीत वाढ होते, घरात बरकत येते. तसेच आत्मविश्वास, त्याग, समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते. त्यामुळे या चातुर्मासात हे 4 महिने या नियमांचे पालन आवश्यक करा. तर तुम्हाला ही माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.